तर नमस्कार पब्लिक. तर बघू शकता आज आपण MK गोट फार्म येथे आलतो. तर बघू शकता हे त्यांनी जाता त्यांच्या शेळ्यांसाठी बघू शकता एक कवळाभर गवत कापिलेलं आहे. हे बघू शकता त्यांचं गवत मी तुम्हाला दाखवतो. बघू शकता माझ्या पाठीमागे त्यांचं गवत आहे. आणि तुम्ही तर मला ओळखतच असाल, तर आपलं जगदंब गोट फार्म आधुनिक शेती आपलं हे यूट्यूब चॅनल आहे. आणि त्यांचं MK गोट फार्म म्हणून त्यांच्या गोट फार्मचं नाव आहे, यूट्यूब चॅनलचं पण नाव आहे. त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर हॅलो बघू मित्रांनो. शकता. बोला. हॅलो मित्रांनो, तर MK गोट फार्महून आपल्या जगदम गोट फार्महून MK गोट फार्मचं चारा नियोजन हे बघण्यासाठी आलेले आहेत. तर बोला त्यांना. तर आपण आज खास त्यांच्या इथं थोडं जरा काम होतं त्यांचं, आमचे मित्रच आहेत ते. तर त्यांच्यासाठी आपण आलतो. तर म्हणलं थोडी त्यांची माहिती पण बघू आणि त्यांचा एक व्हिडिओ पण बनवू. ते काही व्हिडिओ जरा टाकीत नाही जास्त, त्यामुळे म्हणलं आपणच मनावर घ्या आणि व्हिडिओ टाका. तर त्यामुळे व्हिडिओ टाकायला लागलो आहे. आणि आपल्या व्हिडिओला मित्रांनो खूप सारा सपोर्ट करा मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या माणिक भाईला म्हणजे सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पब्लिक. तर असेच आपल्या माणिक भाईच्या म्हणजे शेळी पालनाबद्दल बरेचसे व्हिडिओ येणार आहेत या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पब्लिक. तर माणिक भाई तुमचं काय म्हणताय मत सांगा ना काहीतरी. काहीच नाही मत आमचं. आता तुम्ही सगळं बोलून टाकलं म्हणजे आमचं काय. असं आहे. तर पब्लिक त्यांच्याकडे बऱ्याचशा शेळ्या आहेत. त्यांचा बी 2-4 वर्ष म्हणजे लहानपणी पण असल्यापासून ते अनुभव घेतात शेळ्यांचा. त्यांना गावरांना आता भविष्यात ते बिट्टलचं पण करणार आहे. बिट्टलला खूप मागणी असल्यामुळं सध्या त्यांच्या घरी बघितलं तर 4-5 शेळ्या आहेत मोठाल्या. का त्यांचे कडं वगैरे ते विकतात आणि त्या मागून त्यांना थोडंफार शेतीला जोडधंदा म्हणून थोडंफार त्यांना उत्पन्न काही मागं उरतं त्यांचं बॅ भरण ते त्या जीवावर करतात मित्रांनो. ते बघू शकता हे त्यांचं इकडं गवत आहे इकडं. आणि ते पण आपल्या हे बघू शकता तुम्हाला. आता मी घास दाखवतो वर गेल्यावर. तर चला आता त्यांचा घास बघू आपण. तर बघू शकता त्यांच्या घास दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे. त्यांचं बरेच 4-5 गुंठ्यात बराचसा घास आहे. हा बघू शकता किती चांगल्या पद्धतीने उगलेला आहे. तर ते शेळ्यांना आता सध्या त्यांच्याकडे गवत आणि घास आहे. दसऱ्यात घास वगैरे ते करणार आहेत ते. तर त्यांच्या म्हणजे त्यांना बराच शेळी पालनाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी घास वगैरे भविष्यात बिट्टल करण्याचं पण त्यांचं स्वप्न आहे. तर बोला तुम्ही काहीतरी. तर पब्लिक तर ते व्हिडिओ बनायचं म्हणतात पण ते जरा लाजत आहेत जरा नवीन असल्यामुळं. तर त्यांना आपण जरा करू सपोर्ट. तुम्ही पण सपोर्ट करा. जरा नवीन माणूस व्हिडिओ बनायला. पण अनुभव खूप त्यांचा म्हातारा आहे, जुना आहे अनुभव. व्हिडिओ बनायला फक्त नवीन आहे. व्हिडिओ बनायला पण आपण त्यांना म्हातारी तयार करू व्हिडिओ बनायला. तर पब्लिक तर ते जरा लास्ट येतं. हे बघू शकता तुम्ही घास वगैरे. ते काय होते ना हळूहळू ट्रेन मित्रांनो. कोणी बी एका दिवसात मित्रांनो शिखर गाठू शकत नाही. कुणी जरी असलं, मी असलो, तुम्ही असले किंवा ते जरी असले. त्यामुळे त्यांना पण सपोर्ट करा. काही नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर धन्यवाद. बाय बाय.